रिलेशनशिप्स पण प्रॅक्टिकल झालेले. म्हणजे फॉलिंग इन लव्ह ऑल्सो इज प्रॅक्टिकल, की ह्याच्या थ्रू माझं काही होईल का? मला कधीच करता येणार नाही, की स्त्रिया म्हणजे डेकोरेटिव्ह पीस आहे. मग ती असेल तर तिला एक 2 सीन असेल तरी पण ती इम्पॉर्टंट असते. 2024 मध्ये एक अतिशय सुंदर सिनेमा, ज्यात सुंदर गाणी सुद्धा आहेत, अप्रतिम कास्ट आहे आणि दिग्दर्शन आहे महेश मांजरेकर यांचं. ही अनोखी गाठ आपल्या भेटीला आलेला आहे. महेश सर आता माझ्या सोबत आहेत. सर, एकतर ही गाठच फार सुंदर जुळून आली आहे, की श्रेयस तळपदे आणि तुमचं हा कॉम्बिनेशन, अं, ज्याची वाट कदाचित अनेक प्रेक्षक बघत असतील. आणि मला माहिती आहे की तुम्ही ती पहिली संधी सुद्धा नाटकाची श्रेयसला दिली होती, ऑल द बेस्टच्या वेळची. आणि आता सिनेमात फायनली तुमचं कॉम्बिनेशन आम्हाला फायनली, पाहायला हो मिळतंय. फायनली. का केलं नाही मलाच आठवत नाही आता. म्हणजे श्रेयस म्हणजे मी श्रेयसला तो कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखतो. म्हणजे मी INT किंवा उन्मेषला जायचो तेव्हापासून ओळखतो. ती आंबा नावाची त्याची एक रंग खूप गाजलेली, मला ती माहिती आहे. त्याच वेळेला मी ज्यावेळेला ऑल द बेस्टची सेकंड टीम झाली त्यावेळेला माझ्या डोक्यात फिक्स होतं की श्रेयस, सतीश राजवाडे आणि आनंद दिगळे. पण त्यानंतर निदान आम्ही केलं पिक्चर, त्याच्यात पण श्रेयस होता. खूप लोक होते मी त्यावेळेला आपल्या इंडस्ट्रीतली. पण नंतर असं काही तसं काही रोलही आला नाही. म्हणजे मी त्यावेळेला काही फार सिनेमे करतही नव्हतो त्यावेळेला ऑल द बेस्टच्या वेळेला. नंतर सिनेमा केला मी आई, त्याच्यात काही त्याला रोल नव्हता. ही वॉज टू यंग टू बी कास्ट इन आई. पुढे तसं काही ठीक आहे, पण नाही. श्रेयसचंच एक म्हणणं आहे की त्यालाही हे माहिती आहे की तुम्हाला तसा रोल मिळाला तरच नाही म्हणजे तुम्ही मला असं त्यांना आठवतं तेव्हाही की सिलेक्ट मी करता. ज्यावेळेला लालबाग परळ करत होतो ना, हम्म, त्यात तो करण पटेलने रोल केला. हम्म, त्या रोलसाठी मी त्याला विचारलं होतं. त्यावेळेला सगळं होत होतं आणि त्याला त्यावेळेला इक्बाल मिळाला. बाप. त्यामुळे ते नाही झालं. हम्म. खूप वर्षांनी आत्ता हा जो सिनेमा मी मिळाला, झीने जो कमिशन केला, तर म्हटलं चला कोण दिसतो मला, श्रेयस दे. कारण ते मला तसं थोडंसं एक मॅच्युअर आणि एक इमॅच्युअर मुलगी आणि एक मॅच्युअर माणूस, अशी ती गोष्ट होती. आणि मग मला पहिलंच नाव श्रेयसचं आलं आणि मला आठवतं ना एकदा कुठे त्याचं घरी येत होतो मी आणि मी त्याला फोन केला. म्हटलं की श्रेयस पिक्चर करतोय, तुला ऐकायला आवडेल का? तुम्हाला काय आहे? म्हटलं सहज सांगायला लागलं. म्हटलं की तुला नरेट करून म्हटलं 1 लाईन सांगतो. 1 लाईनची 2 लाईन 2 लाईन तसं करत करत मी, मला आठवतं खाली आमच्या पार्किंगमध्ये मी गाडी वरती जायचं म्हणून थांबवली. तिकडे त्याला ऐकवली. तिथेच तो हो म्हणाला. आणि आय थिंक विदिन 8-10 days वर फ्लोअर होतं. क्या बात आहे. म्हणजे व्हायचं तर मग हे असं लगेच सहज होतं, नाहीतर सहज खूप होतं. वर्ष होत नाही. क्या बात आहे. पण अर्थात आणि गौरी पण आहे, गाणी सुंदर आहेत, नृत्य आहे, त्यामुळे ते सगळंच तुम्हाला ते दिसत होतं का की जशी कथा समोर आली हे कास्टिंग हे सगळं असं दिसायला लागलं होतं? सगळं काय होतं की गौरीचं कास्टिंग झालेलं नाही. मी लिहिलं तेव्हा ती गौरी गौरीला समोर ठेवून. ठेवूनच लिहिलं. हं. आणि तर गाण्याचं अंग दिलं. म्हणजे तसं गाणं गाणं म्हणजे ती पिक्चर मधलं तसं ते गाणं म्हणून पण ते ती डान्स टाकलेलं नाहीये. इट इज पार्ट ऑफ द फिल्म. की तिला नाच आवडणं आणि तिचे अम्बिशन्स वेगळे असणं. त्यामुळे म्हणजे मारून मुटकून गाणं टाकलेलं नाही. मला ते कधी आवडत पण बरं. नाही. आणि पण ते गौरीसाठी राईट रोल होतं. त्या वयाच्या मुलींचं आज एक म्हणजे काय असतं माहिती ना, एक रिबेल असतात मुली. कधी कधी फॉर नो रिझन. म्हणजे घरच्यांनी सांगितलं, पेरेंट्सनी सांगितलं तर त्याच्या अगेन्स्ट काहीतरी करायचं. हे हल्ली एक हं. हे असतं. म्हणजे कधीच त्याचा थंडपणे बसून विचार नाही करणार की हे आपल्या आईवडील सांगतात ते का सांगतात. हा नाही. दे वॉन्ट टू रिबेल की तुम्ही मला नका फोर्स करू. त्यातनं तिचं राईट एज होतं आणि तिने खरंच गोड काम केलं. त्यामुळे कुठेतरी आजच्या जनरेशनचं एक रिप्रेझेंटेशन. आजचं जनरेशनच तसं झालंय ना. मी ते म्हणजे काय असतं, इंडिपेंडेंट असावं का माणसाने. पण कधी कधी खूप वर्षाचा एक्सपिरियन्स असतो ना तो आई वडिलांचा, तो कधीतरी आपल्या फायद्याचा होतो. आणि हरकत नाही ना, की तुम्ही आणि डिस्कशन करायची तुम्ही, मग टोकाचा निर्णय घ्यायचा. असं एक आजच्या पिढीचं एक काही काही प्रमाणात होत आहे. आणि जे मला पिक्चरमध्ये ऍड्रेस करायचं. सर, आपले कुठल्याही अनेक सिनेमांमध्ये स्त्रियांचं रूप किंवा स्त्रियांचं एक वेगळं म्हणणं असतं
आणि आणि त्यामुळे त्या फार वन ऑफ द कास्ट कधीच नसतात आणि हे ठरवून असतं आपल्या सिनेमांना. मला कधीच करता येणार नाही की स्त्रिया म्हणजे डेकोरेटिव्ह पीस आहे. मग ती असेल तर तिला एक 2 सीन असेल तरी पण ती इम्पॉर्टंट असते. मग त्या कथानकाला ते 2 सीन पण तितकेच महत्वाचे आहेत जेवढे इतर कॅरेक्टरचे 10 सीन आहेत. म्हणजे मला वास्तवापासून आठवतं म्हणजे नम्रताला फार रोल नव्हता पण जो होता तो नक्कीच. ती शी हॅड अ से. आणि बाकीचं म्हणजे मला तुम्ही अस्तित्व म्हणा किंवा आई तेच म्हणा किंवा काकस्पर्श हो असेल हो तर सगळे. तिकडे स्त्रिया माझ्या खूपच स्ट्रॉंग असतात. तर म्हणजे मला कधीच नाही करता येणार नाही. मी अं, प्रयत्न केला तर मी फसेन. मला ते जमत नाही. म्हणजे आता मी कधी-कधी बघतो हिंदी सिनेमे किंवा काही मराठी सिनेमे ज्याच्यात त्या फक्त नाच गाण्यासाठी असतात. पण नथिंग अगेन्स्ट दॅट. त्यांना ते ते कन्व्हिन्सिंगली करता येतं. मला नाही करता येणार. आणि कुठेतरी जी मातीची नाळ असते ती हे कायम दिसते. कुठेतरी त्या गावाची आठवणी असतात. जसं इथेही कुठेतरी एक तो छान गावातला सेटअप आहे. तुमची स्वतःचीही ती ओढ आहे का? ती अशी या सिनेमातनं मला काय वाटतं माहिती आहे ना, की दिसत आहे? थोडं आज थोडासा डेप्थ जो राहिला ना, तो गावातल्याच लोकांमध्ये राहिलेलं आहे. आज बाकी शहरात तर सगळं अं, सगळं जे प्रॅक्टिकल आहे ते करा. आपल्या इथे इमोशनल वागण्याला हल्ली जागाच राहिलेली नाही. इतकं प्रॅक्टिकल होत चाललंय की आज रिलेशनशिप पण प्रॅक्टिकल झालेले. म्हणजे फॉलिंग इन लव्ह ऑल्सो इज प्रॅक्टिकल की ह्याच्या थ्रू माझं काही होईल का? माझ्या करिअरचं आणि ह्याचं एकत्र जाईल का? इथपर्यंत विचार केला जातोय. त्यामुळे प्रॅक्टिकल शहरातली लोकं खूप झाली. थोडं इमोशनल कोशंट मला वाटतं हल्ली गावात गावाकडेच आहे. उरलाय. थोडा उरलाय तो. आणि अर्थात पुन्हा एकदा मी गाण्यांकडे वळते, की हितेश मोडकचं संगीत. हितेश मोडक एक ऑल्सो तुमचा एक फाइंड आहे. अगदी आम्ही पांघरुणचीच तीच नवी गाठ पाहिली. अं, त्या गाण्याचं कथेत आता आम्ही श्रेयस आम्ही बोलतानाही तेच बोललो, की त्या गाण्यातूनच एक कथा जन्माला यावी, त्याचा एक सिनेमाच व्हावा. इतकं ते गाणं इथे हो, हो. आणि ते इथे एक छान ट्विस्टमध्ये पाहायलाही बेसिकली ही पण मिळतंय. अनोखी गाठ आहे ना. तेच ना. इट्स अबाउट खूप मॅच्युअर्ड माणूस आहे आणि तो अगदी इमॅच्युअर काय म्हणतात त्याला अं, पटकन इम्पल्सिव्ह मुलीशी त्याचं लग्न होतं आणि त्यातनं काय होणार. त्यामुळे ती गाठच अं, अनोखी आहे. ते गाणं तुमच्यासाठी किती स्पेशल आहे मला सांगा? खूप म्हणजे मला वाटतं ते मी आयुष्यात खूप चांगली गाणी ऐकली. पण ते गाणं हॅज अ ॲब्सोल्युटली स्पेशल प्लेस इन माय लाईफ. म्हणजे मी नंबर 1 वर टाकतो. म्हणजे ते इतकं म्हणजे ते मलाच नाही. म्हणजे त्या गाण्याचं तुम्ही बघितलंत ना YouTubeवर कमीत कमी 50 एक लग्नाचे व्हिडिओज आहेत. म्हणजे प्रॉपर लग्न असं पण नाही. त्यांनी शूट केलंय हं. त्या गाण्यावर. वाह! म्हणजे प्रोफेशनल कॅमेरामॅन आणून अशी 50 लग्न तरी आहेत. त्यामुळे पण मला महेश मांजरेकरांसाठी हे गाणं किती स्पेशल आहे. तेही खूपच. कुठेतरी एकांतात ते गाणं शांतपणे मी ऐकत असतात का? असं हो असतं ऐकायला का? आवडतं. मला ते गायलाही आवडलं असतं. पण ते वाह! पण ते कधीतरी मी रेकॉर्ड करेन आणि मीच ऐकेन. पण उगाच लोकांच्या कानावर मला अत्याचार नाही करायचे. कारण ते विजय प्रकाशने इतकं सुंदर गायलंय. तर ते पण मी कधीतरी ते सांगणार आहे याला, की मला ते गायचं आहे आणि ते माझ्यासाठी. माझे इतकं ते कोण मित्र मनाच्या आहेत हां. जवळचं गाणं. इतकं कोण मित्र आलं की गपचूप ऐकायचं झालं मी गायलंय म्हणून. आता इनफॅक्ट मी जुनं फर्निचरमध्ये गायलोय एक गाणं. अरे वाह! हां. क्या बात है! म्हणजे बघू अजून आता. काही सरप्राईज आहे आता. नाही पण त्याच्यात काय ना मीच असल्यामुळे. मग ते थोडंसं बेसूर असेल तरी चालेल मला. कारण इट इज नॉट मी परत सांगतो ते गाणं असं गाणं गाणं नाहीये. पण ते गाणंच आहे. पण जबरदस्ती घातलेलं नाही. आणि ते माझ्याच कॅरेक्टरच्या बॅकग्राऊंडला असल्यामुळे वाह! ते मीच गाणं वोंट लुक आउट ऑफ प्लेस. आता मी जाता-जाता हेच विचारेन, की 2024 ची पहिली भेट ही अनोखी गाठ आहे. दुसरी भेट जुनं फर्निचर आहे. तर ते कधी येणार आहे भेटीला? जुनं फर्निचर येईल 26 एप्रिल वाह! आणि खूप वाट बघतोय. चला. त्याच्यानंतर एक राजमौली नावाचा एक पिक्चर आहे. हो, हो. जो ओंकार भोजने आहे त्यात वाह! आणि ओंकार भोजनेच आहे. बाकी कोणीच नाही त्या पिक्चरमध्ये. तो एकटाच आहे पिक्चरमध्ये. वाह! म्हणजे दुसरं कुठलं कॅरेक्टरच नाहीये. आणि एक सलतात रेशीम गाठी नावाचा एक पिक्चर आहे. सुबोध आणि गौरी आणि उपेंद्रचा. वाह! तो जूनमध्ये. ते त्यामुळे माझं 2024 कॅलेंडर इज फुल. कॅलेंडर इज फुल 2024 हे खूप सुंदर असणार आहे. कारण इतके छान-छान सिनेमांचा एक गुलदस्ता जणू भेटीला येणार आहे आणि
पहिलं जे पुष्प आहे ते ही अनोखी गाठ आहे. त्यासाठी सर भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. थँक्यू.